आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सभागृहामध्ये नागपूरच्या सभागृहामध्ये महत्त्वपूर्ण बैठक झालेली आहे. मान्यवर साहेब जाणून घेऊया त्यांचे. तर आपलं परिचितांना सांगा की आज तुम्ही इथे का उद्देशाने इथे आलेले? सर्वांना नमो बुद्धाय, जय भीम. मी इंजिनियर पद्माकर गणवीर, भीमराव यशवंतरावजी आंबेडकर भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय संघटक म्हणून मी कार्य करत आहो. आज संपूर्ण विदर्भाची जी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाची पदाधिकारी मंडळी आहे, पूर्ण जिल्ह्यामधून जे मुख्य पदाधिकारी आहेत त्यांचं एक चर्चा करण्यासाठी ह्या ठिकाणी सर्व पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. त्याच्यामध्ये वेगवेगळे मुद्दे होते. एक समता सैनिक दलाच्या माध्यमातून कोऑर्डिनेशन करावं, कॉमन मिनिमम प्रोग्रामवरती सर्व समता सैनिक दलाच्या शाखांनी एकत्र येऊन आपला आवाज बुलंद करायचा सामाजिक हिताचा, त्या विषयावर देखील मान्यवरांनी चर्चा केली. त्याचबरोबर राजकारणामध्ये भारतीय बौद्ध महासभा आम्ही हस्तक्षेप करत नाही, आम्ही समता सैनिक दलाच्या माध्यमातून हस्तक्षेप करत नाही. परंतु आज परिस्थिती अशी आलेली आहे, परिस्थिती भयानक आहे, सर्वांना विदित आहे. लोकसभेमध्ये आपण संविधानाचे समर्थक जे काही उमेदवार आहेत, आपण पक्ष न बघता सर्व जनतेचा एक असं, सर्व लोंढ्याचं असं एक मत होता की आपल्याला संविधान समर्थकाला मतदान करायचं आहे. परंतु दुर्दैवाने ह्या देशाच्या संसदेमध्ये संविधानाला मारक अशी मंडळी बसलेली आहे. तर येणारा महाराष्ट्राचा जो काही इलेक्शन आहे 2024च्या इलेक्शनमध्ये अशी एक म्हणजे चुकी होऊ नये ह्या उद्देशाने आम्ही विदर्भामधील ग्राम शाखेपासून सर्व जे काही बौद्ध महासभेचे समता सैनिक दलाचे पदाधिकारी आहेत त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला आणि त्या चर्चेमध्ये सर्वांची मतं जाणून घेतली की बौद्ध महासभा समता सैनिक दलांनी ह्याच्यानंतर राजकीय भूमिका काय घ्यायला पाहिजे त्याच्यावरती देखील आमच्या मान्यवरांनी चर्चा केलेली आहे. आणि त्याच्यामधून निचोड काढून येणाऱ्या फार लवकरच अजूनही पुन्हा म्हणजे आम्हाला बैठक घेऊन विदर्भातील जे आमचे जिल्हाध्यक्ष आणि जी प्रमुख पदाधिकारी मंडळी आहेत त्या मंडळीच्या माध्यमातून विदर्भामध्ये जे काही रिझर्व्ड सीट आहेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुण्याईने आमच्या 29 सीट रिझर्व्ड आहेत महाराष्ट्रामध्ये, अशा त्या सीट्सवरती आपल्या बौद्ध महासभेचा जो म्हणजे निष्कलंक मनुष्य आहे, ज्यांनी बौद्ध महासभेच्या माध्यमातून कार्य केलेलं आहे आणि समाज हितासाठी झटणारा आहे, अशा देखील पद्धतीचे उमेदवार आपण बौद्ध महासभेच्या समता सैनिक दलाच्या माध्यमातून द्यायला पाहिजेत, अशा पद्धतीची भावना व्यक्त करण्यात आलेली आहे. आणि येणाऱ्या 17 सप्टेंबर मुद्दा क्रमांक 3, 17 सप्टेंबरला जो महाबोधी महाविहाराचा जो मुद्दा आहे, त्या जे अनागारिक धम्मपालापासून सुरुवात झालेला महाबोधी महाविहार हा बौद्धांच्या ताब्यात असायला पाहिजेत, अशा पद्धतीचा संघर्ष 1891 पासून सुरू झालेला आहे. परंतु त्या संघर्षाला इथला केंद्र शासन आणि बिहारचा सरकार यांनी BT ॲक्ट 1949 प्रमाणे आमच्या बौद्ध लोकांवरती फार मोठा अन्याय केला. तो देशाला आणि जगाला देखील फार दुःखद असा प्रसंग आहे. तर अशा BT ॲक्ट 1949चा निषेध करण्यासाठी, विरोध करण्यासाठी संपूर्ण देशामधून आपले बौद्ध बांधव आणि बाबासाहेब आणि बुद्धाला मानणारे बहुजन समाजाचे लोक देखील तिथं एकट्ठा होऊन टेम्पल ॲक्ट 1949 हा जो ॲक्ट करण्यात आलेला आहे, हा ॲक्टमध्ये बौद्ध केवळ प्रतिनिधी न घेता हिंदूंचे प्रतिनिधी पण त्यात टाकलेले आहेत. जिल्हाधिकारी जो आहे तो जिल्हाधिकारी हिंदू असला पाहिजे अशा तरतुदी आहेत. ती जे की बौद्धांचं विहार, बौद्ध महाविहार जो भगवान बुद्धांनी तिथं ज्यांना ज्ञान प्राप्त झाले ते जे विहार आहे ते महाविहार जागतिक बौद्धांच्या लोकांचं अस्मितेचं ठिकाण आहे. त्याच्यामध्ये व्यवस्थापन मात्र हिंदूच्या ताब्यात अशी न प्रक्रिया होता सगळं बौद्धगया टेम्पल ॲक्ट जो आहे तो पूर्णपणे दुरुस्त करून रद्द करून नवीन केवळ बौद्धांसाठीच तो ॲक्ट व्हायला पाहिजे, अशासाठी जी काही आंदोलन सुरू झाले ते आंदोलन 17 सप्टेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे नातू बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे ट्रस्टी राष्ट्रीय कार्याध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली पटना येथे होणार आहे. आणि पूर्ण महाराष्ट्र देशामधून नितीश कुमार जे मुख्यमंत्री आहेत ते
आणि राष्ट्रपती आणि पंतप्रधान महोदय यांना आम्ही भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं, समता दलाच्या वतीनं, सगळ्या जनतेच्या वतीनं एक निवेदन 17 सप्टेंबरला द्यायचं आहे आणि त्याची रॅली आदरणीय भीमराव आंबेडकर साहेब आणि नागपूर आणि इतर मंडळी इथली पण ते त्या ठिकाणी सहभागी होणार आहेत. त्यामुळं शासनानं, केंद्र शासन आणि बिहार राज्य शासन यांनी ताबडतोब निर्णय घेऊन बुद्धगया टेम्पल ॲक्ट 1949 हा योग्य त्या पद्धतीने दुरुस्त करावा आणि बौद्धांच्या ताब्यात ती महाबोधी महाविहार देण्यात यावं, अशा प्रकारची आमची मागणी आहे. आणि त्याचं रण जे आहे ते सुरू झालं आहे. त्यामुळे ते आता जोपर्यंत होत नाही तोपर्यंत भारतीय बौद्ध महासभा, समता दल त्या रणामध्ये उतरलेली आहे. रस्त्यावरची लढाई आम्ही करणार आहोत. आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, भारतीय बौद्ध महासभेचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, समता सैनिक दलाचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, तथागत गौतम बुद्धांचा, शिवाजी महाराजांचा, शिवाजी महाराजांचा, शाहू महाराजांचा, शाहू महाराजांचा, बहुजन पुरुषांचा, बहुजन पुरुषांचा.